विनम्र अभिवादन करतो। आजच्या या विदर्भ स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष राऊत साहेब, अहेर साहेब, आमच्या 49व्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर राजेश चव्हाण, कार्याध्यक्ष डॉक्टर एच ए दुच्या, सचिव मोडे सर, कोठारी सर, या महाविद्यालयाचे लोकप्रिय प्राचार्य गिरीश ठाकरे सर, नवनियुक्त अध्यक्ष राजू श्रीरामे सर, नवनियुक्त कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल बनसोड सर आणि या महाविद्यालयातील समन्वयक डॉक्टर संदीप चव्हाण सर, सर्व माजी अध्यक्ष, या सभागृहामध्ये उपस्थित सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनी, विदर्भ अर्थशास्त्र परिषद मगाशीच बोलत होतो की आमची परिषद सर संबंध भारतामध्ये क्रमांक 2 ची जुनी परिषद आहे आणि या परिषदेमध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा काम करताना ठाकरे सरांनी आमचं फार कौतुक केलं। याचं कारण असं आहे की आम्ही पूर्णतः अकॅडमिक स्वरूपाचे कामकाज या 2 दिवसांमध्ये सांभाळतो। एवढा भरगच्च कार्यक्रम असते आमचा या अकॅडमिकचा की आम्हाला कुठल्याही प्रकारची विसंत मिळत नाही आणि मग रात्री आम्हाला 11-12 वाजता पण आम्ही कोणीही कंटाळवाणे राहत नाही। याचं कारण असं आहे का हा आमचा परिवार आहे आणि या परिवारामध्ये आम्हाला जे काय मिळालं, आता मोरे सरांनी सांगितलं की आम्हाला जे आमची या महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण झाली अर्थशास्त्र प्राध्यापकाची, ती या विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या एक सदस्य म्हणून या ठिकाणी काम करतो म्हणून आमची ओळख निर्माण झाली आहे। आणि म्हणून आम्ही जेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो तेव्हा विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या जे विदर्भातील प्राध्यापक असतात अर्थशास्त्राचे, त्यांची एक ओळख असते आणि ते अभ्यासू प्राध्यापक आहे, त्यांचं लिखाण चांगलं आहे, अशा प्रकारची आम्ही ओळख निर्माण करतो। आम्ही या परिषदेमध्ये संपूर्णतः आमच्या परिषदेतील मान्य सन्माननीय माजी अध्यक्ष नाणेकर प्राध्यापक पिंपळकर सर यांच्या स्मृतीनिमित्त आम्ही व्याख्यान आयोजित करतो। याचं कारण असं आहे की परिषदेचे माजी अध्यक्ष जे असतात या माजी अध्यक्षांची नवीन लोकांना ओळख झाली नाही। आता सांगितलं की आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष पुढल्या वर्षी अधिवेशन 50 वर्षाचं अधिवेशन आमचं होणार आहे आणि 50 वर्ष जरी असलं तरी आम्ही जवळपास या परिषदेच्या कामकाजामध्ये 60 वर्ष पूर्ण केलेली आहे। आणि या कामामध्ये आम्ही जेव्हा सगळे काम करतो तेव्हा आमचा एकच उद्देश असते की आमच्या सन्माननीय माजी अध्यक्षांचा सन्मान झाला पाहिजे, परिषदेच्या मध्ये अकॅडमिक स्वरूपाचे कामकाज झालं पाहिजे आणि विषय जे आम्ही निवडतो हे विषय ज्वलंत आणि सद्यस्थितीमधले विषय असतात। आताच मोरे सरांनी सांगितलं की उच्च शिक्षणाबद्दल जिल्हानिहाय स्थिती